अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराज, पराक्रमी समशिरीतून उधळणाऱ्या तेज पुष्पांनी राष्ट्राची पूजा बांधणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराज आणि मंगलमूर्तींच्या चैतन्यदायी उत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून राजकमल गजानन उत्सव मंडळ, शनिवार पेठ, सातारा उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जनजागृती, समाज प्रबोधन, ऐतिहासिक व धार्मिक अशा विविध विषयांवरील देखाव्यांची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आमच्या मंडळानं यावर्षी सादर केलेला भव्य जिवंत देखावा मल्हारी मार्तंड. मल्हारी मार्तंड ज्या ज्या वेळी पृथ्वीवर दानव उन्मत्त झाले त्या त्या वेळी देवांना अवतार घेऊन त्यांचा संहार करावा लागला. यज्ञ यागांचा विध्वंस करणारे, ईश्वराच्या सद्भक्तांचा अनन्वित छळ मांडणारे, अतिक्रूर, महाकाय, मणी आणि मल्ल या दैत्यांच्या पारिपत्यासाठी धर्मांगवित ऋषींनी देवाधिदेव महादेवांना साकडं घातलं. धर्मांगवित ऋषींच्या कळकळीच्या विनंतीवरून शिवांनी मैलार हा अवतार धारण केला आणि मल्लासुराचा नायनाट केला. मैलार म्हणजेच मल्हार, मल्हारी मार्तंड, मार्तंड भैरव, म्हाळसा कांत, देव खंडोबा. ओम अग्नेय नमः. नमो नमः. सृष्टीचे सगळे नियमच मणिमंडळांनी बदलून टाकले. दिलेले आदेश स्वीकारून आपल्या विरोधात यत्न केला जात आहे याची चाहूल मणिमंडळांना झाली आणि मणिमंडळ यज्ञाचा विध्वंस करण्यात तुमच्या समोर असताना अशी कोणती शक्ती आहे की तिच्यासाठी तुम्ही यज्ञ करत आहात.
सर्वाचे स्वामी साक्षात महादेव आहे. कुठल्याही गोष्टीचा लय व्हायचा असेल तर तो अधिकार फक्त आणि फक्त महादेवाकडेच आहे. तुमच्याकडे नाही याचं भान ठेवा. ओम पद्मेय नमः. नमो नमः. हे महादेवा, हे महेश्वरा, हे नीलकंठा, हे अतुरांतका. कृतयुगाचा तो क्षण समीप आला आहे. तुमच्या भक्तांसाठी, चराचरांसाठी मार्कंड भैरवाचा दिव्य अवतार धारण करण्याचा हाच तो क्षण. हे शंभो शंकरा, समाधीतून बाहेर या. आपल्या भक्तांसाठी नेत्र उघडा देवा. सदानंदाचा येतो येतो, सदानंदाचा येतो येतो. हे मार्तंड भैरव, हे मल्हारी, हे खंडेराय, मणिमल्लांना शासन करून आपण शांतीचं एक नवीन पर्व सुरू केलं आहे. भविष्यात पुन्हा कोणत्याही दैत्याकडून असा अपराध होऊ नये म्हणून आपण प्रत्यक्ष या पृथ्वीवरच निवास करावा अशी कळकळीची प्रार्थना. सदानंदाचा येकोट, सदानंदाचा येकोट. असा हा देवांचा देव, साक्षात भगवान भोलेनाथांचा अवतार श्री मल्हारी मार्तंड श्री खंडोबाराय. आपल्या सद्भक्तांवर होणाऱ्या अन्यायाचं परिमार्जन करणारे देव श्री म्हाळसाकांत. पांडुरंगाला आबीर, देवीला कुंकू, त्याचप्रमाणे खंडेरायांना भंडारा प्रिय. हाच वरदान स्वरूप पवित्र भंडारा त्यांनी आपल्या भक्तगणांना दिला आणि अनेकांना संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. असा हा भक्तवत्सल देव खंडोबा आजच्या युगातही अभिजनांपासून बहुजनांपर्यंत अनेकांचं कुलदैवत आहे. चला तर पाहूया खंडेरायांची न्याय व्यवस्था. मुरारी प्रधान, कोणाची काय समस्या आहे? देवा, आपल्या राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलाय. खरे सावकारी पाशात पिचली जात आहे. समाजात अन्याय, अत्याचार वाढले आहे. या सर्वांपासून रयतेची सुटका करण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे देवा. प्रधानजी, असं असेल तर आम्ही समक्ष लक्ष घालणं इष्ट होईल. त्याकाळी सावकार शेतकऱ्यांकडून महसूल वसूल करत असत. या वसुली प्रसंगी त्या गरीब शेतकऱ्यांना मारहाण सुद्धा होत असते. शेतकरी कळवळून गयावया करत असत, पण सावकार त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत असत. सावकाराचे अत्याचार वाढत जातात आणि शेतकरी हवालदिल होतात. हीच गोष्ट खंडेरायांना मान्य नव्हती. ते नेहमी म्हणत असत, शेतकरी आपला अन्नदाता आहे, तो निर्भय असायला हवा.
गेल्या वर्षाला चिंताडी मारली पावसानं तर परत आलाच नाही. समजा वाट पाहून दमून गेलं. पेरलेलं बियाणं मातीतच करपून गेलं. बायका पोरं सगळी ते खंडीत ठेवलेलं धान खाऊ. 10 खंडी धान तेवढं होतं सावकाराचं. म्हटलं यंदाच्या वरती पाऊस आला की समजा देणं देऊन टाक. पण सावकार मालालाच तयार नाही. त्याला आमचं नक्कीच हवंय. लोक न्याय आहे देवा. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. याच्या जीवावर केवळ मनुष्यच नाही तर पशु पक्षी कृमी कीटक सर्वच पोचले जातात. त्याची ही अशी अवस्था. नाही, या क्षणापासून माझ्या राज्यात सर्वत्र शेतकऱ्याला मानाचं स्थान असेल आणि यामध्ये बदल होणे नाही. सदानंदाचा 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 गरीब रयतेवरचा अन्याय अत्याचार सहन न होणारा खंडेराया आपल्या सद्भक्तांना कायम संकटमुक्त करत असे. मग ते दुष्काळाचं संकट असो, सावकारी अत्याचार असो किंवा त्या काळी रानात गावकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या हिंस्त्र श्वापदांचं संकट असो, देव खंडोबा भक्तांच्या मदतीसाठी तत्काळ धावत असे. बानू आणि रानातील वाघ जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकले त्यावेळी म्हाळसापती खंडेराय बानूच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्यांनी व्याघ्र राजावर भंडारा उधळला आणि व्याघ्र राजा मनुष्य रूपात अवतरला. आज वाघ्या खंडेरायांचा सेवक आहे तर मुरळी सेविका आहे. बाई काय झालं? अरे सांग की ही सलट तू कसं पाहिजे? आता रडू नका तर काय करू. रानात वाघ धावून गेलाय आजव. तुला म्हणत होते का नका जाऊच म्हणून, पण नाही ऐकलंस तू. तू कुठे चालू जाता? रानात काही याडबीड लागलाय का? अगं वाघ आहे की वाघ रानात तडी मारून बसलाय. त्यालाच माराया चालल्या. बाकी लोक तर कामाला यायची नाही. आता मला खात्यात हत्यार घ्यावा लागला. माझ्या बावर धावून गेला ना तो. मी त्याला जिंकता नाही.
भीती दाखवून काय उपयोग? जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, तिचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी होते. जरी तू माणसाच्या रूपात आलास तरी वाघासारखा निर्भय राहा, कारण माणसांना जागवण्याचे कार्य तुला अहोरात्र करायचे आहे. वाघ्या, तुझ्या जागरणाचं पहिलं पद जेजुरीला होते आणि येताना सोबत मुरळीला सुद्धा घेऊन ये. खंडेरायांच्या कृपेमुळे वाघाचा भक्त वाघ्या झाला. सगळीकडे दैन्य, निराशा अशा वातावरणात सुद्धा वाघ्या मुरळीचं समाज जागृतीचं कार्य अव्याहतपणे सुरू असतं. स्वतःला प्रिय असणारा भंडारा वाघ्याच्या पात्रामध्ये देऊन मुरळीसह समाज जागृत करण्याचं दायित्व खंडेरायांनी वाघ्या मुरळीला दिलं. वाघ्या मुरळी भक्ती आणि शक्तीचा महिमा सांगत खंडेरायांच्या भक्तांमध्ये, समाजामध्ये आशेचा किरण जागृत करण्यासाठी अविरत प्रयत्नशील असतात. वाघाचा मनुष्यरूपी वाघ्या झाला, तोच हा वाघ्या. सगळीकडे दैन्य, निराशा, आळस असताना हा वाघ्या सगळ्यांना सांगतोय. त्याचं हे जागरण आता सुरू होईल आणि अनंत काळापर्यंत सुरू राहील. माझ्या भक्तांच्या घरात प्रतिवर्षी तो जागरण करेल आणि भक्तीचे, शक्तीचे चरित्र सांगून त्यांच्यातील आशा तो जागृत ठेवेल. हा वाघ्या आणि ही मुरळी मला अत्यंत प्रिय आहे. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य राहावे आणि त्यांचा आदराने सन्मान होत राहावा तर मला आनंद होईल.
गजाननोत्सव मंडळ, शनिवार पेठ, सातारा. सर्व गणेश भक्तांचे, वर्गणीदारांचे आणि हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील. धन्यवाद.